सगळ्या पुढच्या बातमीकडे बातमी आहे नाशिकमधून। केबीसी इमू या पाठोपाठ गुंतवणुकीच्या योजनांच्या माध्यमातून जास्त पैशांचा परतावा देण्याचा आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक झाल्याचं पुन्हा एकदा उघडकीला आलंय। मैत्रेय कंपनी विरोधात या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिकच्या होलाराम कॉलनीतील मैत्रेय कंपनीच्या बाहेर जमलेले हे आहेत हातावर पोट भरणारे गुंतवणूकदार। गेल्या अनेक महिन्यांपासून यांच्यासारखेच असंख्य गुंतवणूकदार दररोज आपले गुंतवणुकीचे पैसे घेण्यासाठी कंपनीचे उंबरे झिजवतायत। मात्र टोलवाटोलवीची उत्तरं देऊन त्यांना परत पाठवलं जातंय। मैत्रेय कंपनीनं कमी हप्त्याच्या अनेक योजनांच्या माध्यमातून राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे। असंख्य गुंतवणूकदार 7-8 वर्षांपासून दर महिन्याला न चुकता आपले हप्ते भरत आलेत। मात्र जेव्हा व्याजासह पैसे परत घेण्याची वेळ आली तेव्हा कंपनीनं उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली। गुंतवणूकदारांना देण्यात आलेले धनादेश वारंवार बाउन्स होत असल्यानं फसवणूक झालेले गुंतवणूकदार हवालदिल झालेत। आम्हाला 3 महिन्यापासून 3 ते 4 महिन्यापासून फक्त चेक दिलाय, ते पण 35%। तो चेक पण 4 वेळेस बॉन्ड झाला आणि पुढचा चेक द्यायला तारखा देत आहे आणि अजूनपर्यंत ते पुढच्या पॉलिसीचं काहीच नाही। घरकाम करणाऱ्या महिला वगैरे त्या पण भरपूर होत्या, पैसे इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या। म्हणजे मी आता जेवढं ऐकते की कोणी भांडे घासणाऱ्या बायका त्या पैसे जमा करायच्या, त्या बँकेत देत होत्या, पैसे भरत होत्या, तर त्यांचे पैसे यांनी डुबायला नाही पाहिजे। 6-7 गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कंपनीच्या संचालिका वर्षा सतपाळकर यांना अटक करण्यात आली आहे। कोर्टानं त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। मात्र इतर संशयित फरार आहेत। मोठ्या गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढणारे बडे एजंट अद्यापही मोकाट असून पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत अद्याप तरी पोहोचलेले नाहीत। आतापर्यंत आम्ही मॅनेजिंग डायरेक्टरला अटक केलेला आहे। एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेला आहे, टीमची रिस्पॉन्सिबिलिटी दिलेला आहे। जसं जसं एमर्ज होतं आम्ही ब्रीफ करत चलो आपल्याला। मैत्रेय घोटाळा केवळ नाशिक पुरताच मर्यादित नसून राज्यभरात त्याची व्याप्ती पसरली आहे। वसईतल्या मैत्रेय फाउंडेशनच्या कार्यालयावर देखील छापा टाकण्यात आला। नाशिक सरकारवाडा पोलिसांनी या कार्यालयात चौकशी केली। त्यांच्यासोबत वर्षा सतपाळकर देखील होत्या। तब्बल 3 तास पोलीस या कार्यालयात चौकशी करत होते। मैत्रेयचं राज्यातील प्रत्येक कार्यालय सील करून कंपनीकडे असणाऱ्या मालमत्तेची चौकशी केली जाणार आहे। गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळवून देणे ही प्राथमिकता असल्याची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।